दिवाळी म्हणजे फक्त दिवे, मिठाई आणि फटाके नाही. ती म्हणजे एक भावना, एक वातावरण, एक अशी जादू जी प्रत्येक घरात उजेड पसरवते. वर्षभरातला सर्वात आनंदाचा, एकत्र येण्याचा आणि नव्या सुरुवातीचा सण म्हणजे आपली दिवाळी. पण ही दिवाळी खरी वाटावी त्यासाठी काही गोष्टी आपण वेळेवर आणि मनापासून करणं खूप गरजेचं असतं. दिवाळीपूर्वीच घराचं शुद्धीकरण हे केवळ धूळ झाडणं नाही. ते म्हणजे नकारात्मक ऊर्जा बाहेर काढणं आणि सकारात्मकतेसाठी जागा बनवणं. घरातील जुनी, न वापरलेली वस्तू वेगळे करा. वापरण्यासारख्या वस्तू दान करा. स्वच्छतेच्या वेळी मनात एकच विचार ठेवा, माझं घर नव्या सुरुवातीसाठी तयार होते. घर जितकं स्वच्छ, तितकी ऊर्जा हलकी व आनंददायी वाटते. दिवे ही दिवे आणि सजावट ही दिवाळीची आत्मा आहे. प्रत्येक दिवा पेटवताना लक्षात ठेवा, हा फक्त प्रकाश नाही, ही एक शुभेच्छा आहे, जी आपल्या घराला, मनाला आणि नात्यांना उजळवते. रांगोळीमध्ये रंग भरताना मुलांना परंपरेचं महत्त्व सांगणं, ही सुद्धा दिवाळीच्या सणाचा किंवा दिवाळीच्या ज्या तयारीचा एक भागच आहे. लाईट्स, तोरण, सुगंधी अगरबत्ती सगळं मिळून घरात पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण करतात. फराळाशिवाय दिवाळी अपूर्ण आहे. आई आणि आजीच्या हातचे लाडू, करंजी, चिवडा यांचा सुगंध म्हणजे सणाची सुरुवात. फराळ बनवताना कुटुंबातील सगळ्यांनी मिळून सहभागी व्हा. कारण जेव्हा एकत्र काम केलं जातं, तेव्हा केवळ पदार्थ नव्हे, आठवणी तयार होतात. दिवाळीच्या आनंदामध्ये सुरक्षितता विसरू नका. दिवे लावताना वायरिंग नीट तपासा. मेणबत्त्या सुरक्षित ठिकाणी ठेवा. लहान मुलांना फटाक्यांपासून सांभाळा. दिव्यांचा प्रकाश बाहेर जितका पसरतो तितकाच प्रकाश आपल्या मनातही पसरू द्या. शेजाऱ्यांना दिवे द्या, मोठ्यांना नमस्कार करा, छोट्यांना गोड भेट द्या. हाच आहे दिवाळीचा खरा अर्थ. प्रत्येक वर्षी दिवाळी येते, पण आपण तिचं स्वागत कसं करतो त्यावरच तिचा आनंद अवलंबून असतो. या दिवाळीत फक्त घरच नाही, तर मनही सजवा. ज्या लोकांशी बोलणं बंद झालंय त्यांना एक हॅपी दिवाळी म्हणा. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत प्रकाश पोहोचवा. कारण खरा सण तेव्हाच होतो जेव्हा प्रकाश सगळ्यांपर्यंत पोहोचतो. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या एकदा माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला आजच सबस्क्राईब करा.